नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. मी कल्याणी आणि तुम्ही बघत आहात कल्याणीचा व्लॉग. आज आहे संडे आणि संडे असला तरी आम्ही सकाळी 6 वाजताच उठलोय. सकाळी उठून फ्रेश वगैरे झालेलो आहोय आणि आता नाश्ता करायचा आणि फिरायला जायचं आहे बाहेर. आजच्या नाश्त्यामध्ये बनवणार आहे व्हाईट सॉस पास्ता. मोस्टली आम्ही व्हाईट सॉसच बनवतो, घरात सर्वांना तोच आवडतो. त्याच्यामध्ये पण मी थोडा हेल्दी ट्विस्ट देते, म्हणजे की व्हाईट सॉस बनवतात त्यामध्ये मैदा नाही वापरता कणिक वापरते, म्हणजे की गव्हाचं पीठ. आणि मायोनीज बिलकुल आम्ही वापरत नाही, त्याच्याऐवजी दुधाचा वापर करतो. मस्त क्रीमी असा पास्ता आपला तयार आहे. फक्त दूध आणि कणिक याचा वापर करून अशी क्रीम बनवलेली आहे. कशाला हवंय आपल्याला मायोनीज? दुधाने आणि कणकीनेच एवढा छान पास्ता बनतोय. तर सकाळचे वाजलेले आहेत 9:15. आवरून तयार झालेलो आहोत आणि सर्वजण निघालेलो आहोत चतुर्शृंगी टेम्पलला व्हिजिट देण्यासाठी. ते सेनापती बापट रोड या ठिकाणी आहेत. आम्ही रिक्षा बुक केली आणि आता रिक्षाने निघालेलो आहोत सर्वजण. चला. चतुर्शृंगी टेम्पलमध्ये पोहोचलेलो आहोत. इथे बहुतेक 200 पायऱ्या आहेत असं मी व्हिडिओमध्ये बघितलेलं. आणि आता चला आपण पण चढूया. आता या ठिकाणी खारुताई दिसले आम्हाला. नित्तूला दाखवा ना. हो नित्तू, हे बघ खारुताई. आत्या, तुम्हाला आठवतंय का लहानपणी तात्याने एकदा खारुताई पाहिलेली घरी? या मंदिराच्या बाहेरच फुलं, नारळ आणि प्रसादाचं दुकानं पण आहेत, परंतु आम्ही घरातूनच ओटी वगैरे घेऊन आलेलो आहोत, त्यामुळे या ठिकाणी काही घेतलेलं नाहीये. मंदिर चढायला सुरुवात करताना मी पायऱ्या मोजायला सुरुवात केलेली, पण मध्येच विसरले. चप्पल स्टँड मध्येच काढा त्या. आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. सकाळी आल्यामुळे छान दर्शन झालं आणि आम्हाला मंदिरात आरती देखील मिळालेली आहे. आरती करून आता आम्ही थोडा वेळ तिथे बसलो आणि आता परत निघालेलो आहे. मंदिराच्या बाहेर छान फोटो देखील काढले आम्ही आणि आता 10 वाजलेत. घरी परत निघालेलो आहे. मंदिराच्या बाहेरच ही छान अशी मूर्ती आहे. या ठिकाणी मस्तच आहे. त्याच्यावरती लाल फूल ठेवल्यामुळे आणखी सुंदर दिसते. पण ही मूर्ती खूप आवडली, त्यामुळे आत्या लगेच इथे फोटोशूट करायला आल्यात. इकडे बाबा नित्तूला फिरून दाखवतात सगळा परिसर. चला बाय, निघूया आता, घरी जाऊया. तर सकाळचे 11:30 वाजलेले आहेत आणि आम्ही घरी पोहोचलेलो आहे. रिक्षातच नित्तूची झोप लागली, ती घरी येऊन झोपलेली आहे. आणि येताना आम्हाला रस प्यायचा होता. घराजवळच एक रसवंती ग्रह आहे, तिथे गेलो तर रस काही तयार नव्हता, त्यामुळे घरी आलो. आता फ्रेश वगैरे झालं, घरची कामं करायची. त्याच्या अगोदर ठरवलं की अगोदरच आपण चॅलेंज करूया. आज आपला चॅलेंजचा 5वा दिवस आहे. तर आजच्या दिवसाचं चॅलेंज हे असणार आहे की डाव्या हाताने स्वतःचं नाव लिहायचंय. तर तसं तर माझं नाव अवघड आहे, बघूया कसं जमतंय. आम्ही सगळे राईट हँडेडच आहे, डाव्या हाताने कोणाला लिहिता अजून येत नाही एवढं व्यवस्थित. तर जो छान अक्षरात डाव्या हाताने लिहिल तो आजच्या चॅलेंजचा विनर असेल. या ठिकाणी मी हे ब्लाइंड पेजेस घेतलेत, प्रत्येकाला एक एक देते. पेज आडवं ठेवून आपलं नाव लिहायचंय डाव्या हाताने. जो सुंदर अक्षरात नाव लिहिल तो विनर असणार आहे गेमचा. पेन घ्या, तुम्हाला एक पेन एक्स्ट्रा ठेवूया. आणि अक्षराची साईज मोठी पाहिजे, मीडियम पेजच्या मध्ये.
हे मी लिहिलेलं आहे, हे निखिलने लिहिलेलं आहे, हे निखिलने लिहिलेलं आहे आणि हे आत्याने लिहिलेलं आहे. तर सर्वात छान कोणाचं दिसतंय आता तुम्ही सांगा. काय नाही हो, हे ख कुठे गेलंय? खचा गोल किती काढलाय? माझं छान दिसतंय. तुम्ही सांगा. तर आजच्या गेमची विनर आहे मी. आजचं चॅलेंज खेळून झालेलं आहे, मजा आली खेळताना. एक महत्वाची गोष्ट सांगायची अशी आहे की आपण कोणत्याही मंदिरात गेलो ना तर मंदिरात मध्ये जाताना चप्पल आपण कुठेही काढतो. मंदिराच्या बाहेरच सगळेजण गर्दी करतात चप्पलची, तर असं कधीही करायचं नाही. आमच्यासोबतचा एक इन्सिडेंट होता. आम्ही घरातले सगळेजण गेलो होतो तुळजापूरला भवानी मातेच्या मंदिरात. सकाळची म्हणजे अगदी पहाटेची वेळ होती, अंधार होता, लोक कुठेही चप्पल काढत होते. आम्हीही तसंच केलं. मोस्टली आमच्यातल्या ज्या लेडीज होत्या त्यांचा एक ग्रुप होता आणि जेंट्सचा एक ग्रुप होता. आम्ही लेडीज पुढे होतो. मग आम्ही सगळे जवळजवळ 7-8 लेडीज होतो. आम्ही सगळ्यांनी मंदिराच्या बाहेर चप्पल काढल्या आणि जेंट्स आहेत ते नंतर आले, त्यांनी स्टँडमध्ये चप्पल काढल्या. 1-2 तासानंतर आम्ही दर्शन घेऊन आलो. तोपर्यंत सकाळी सगळं उजडलेलं होतं. बाहेर येऊन बघतोय तर आमच्या चप्पलच नाहीत आणि आमच्यासोबत भरपूर लोक अशी होती की ज्यांच्या चप्पल तिथं नव्हत्या. आणि मग लोकांना विचारपूस केली, त्यावेळी असं कळालं की तिथे सकाळी सकाळी गाडी येते. ज्या लोकांनी बाहेर अशा कुठेही चप्पल काढलेल्या आहेत त्यांच्या चप्पल गोळा केल्या जातात आणि त्या अक्षरशः कचऱ्यामध्ये फेकल्या जातात. तर आमच्या सगळ्यांच्या चपला, जवळजवळ 7-8 जणींच्या चपला तशा फेकून दिलेल्या गेल्या होत्या. जाऊन आम्ही एका ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्या घाण पाण्यात ते बुडालेल्या होत्या तर आम्ही त्या काही घेतल्या नाहीत. तिथून पुढे आम्ही पंढरपूरला बिना चप्पलच गेलो. नंतर गावी आल्यानंतर चप्पल खरेदी केल्या. आमच्यातले जे जेंट्स होते त्यांनी मात्र आपल्या चप्पला सगळ्या स्टँडमध्ये काढल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या चप्पल सेफ राहिल्या. त्यामुळे कुठेही आपण मंदिरात गेलो तर चप्पल ह्या नेहमी चप्पल स्टँडमध्येच काढायच्या. जरी आपल्याला चप्पलचं स्टँड दिसलं नाही तर ते शोधायचं आणि तिथे चप्पल काढायची. फायनली आम्हाला उसाचा रस मिळालेला आहे. त्या ठिकाणी मी किचनमध्ये आलेले आहे आणि आजच्या जेवणामध्ये मी डोसा बनवणार आहे, बटाट्याची भाजी आणि चटणी बनवणार आहे. तर पटपट स्वयंपाक करूया आता. हे डोशाचं पीठ आहे, मी रात्रीच भिजत घातलं होतं. त्या ठिकाणी खोबऱ्याची चटणी बनवून तयार आहे. बटाट्याच्या भाजीची तयारी करून ठेवलेली आहे. बटाटे अजून शिजतायत, तोपर्यंत आपण घरातील बाकी कामं आवरूया. हे आहे आपलं आजचं जेवण. या सर्वजण जेवायला. या ठिकाणी संडे इव्हिनिंग झालेली आहे, म्हणजे आता 4 वाजत आलेले आहेत आणि आम्ही ज्या रूममध्ये झोपतो ती रूम थोडीशी आवरायची आहे. खरं तर आज काय प्लॅन नव्हता, पण आता खूप अस्तव्यस्त झालाय, पसारा झालाय, तर अर्ध्या तासात रूम आवरायची. या ठिकाणी हा ट्रायपॉड लावलेला आहे आणि इथे नित्तूचा मोबाईल आहे. नित्तूच्या मोबाईलमध्ये नित्तूचं शूटिंग सुरू आहे. इथेच निखिलचे 2 टेबल असतात. टेबलवर पण जरा पसारा झालाय, तर सगळी साफसफाई करूया अर्ध्या तासात. चालू आहे नित्तूचं शूटिंग. काम करून टीम आपली थकलेली असेल तर आता चहा घेऊया. माय गॉड, हे काय? चहा केला आणि चहामध्ये साखरच नाही घातलेली मी. अर्ध्या तासात रूम आवरायचं असं मी ठरवलं होतं, पण रूम आवरता आवरता आम्हाला 1.5 तास झालेला आहे. आता रूमचा व्ह्यू दाखवते. इथं जे कपाट होतं ते काढून आम्ही या ठिकाणी लावलेलं आहे. थोडे चेंजेस केलेले आहेत आणि या ठिकाणी निखिलचा टेबल घेतलेला आहे. तुम्हाला बघायचंय का नित्तू कुठे बसली? कुठे आहे का नित्तू? आईच्या पाठीवर बसले नित्तू. आणि हे काय बघतोय आम्ही? बाबा कोणाला घेतलंय कडेवर? होय का?
हो तुम्ही सांभाळताय छकुलीला? हो निघतो इथं ठेवून गेले तुझ्याकडे आधी. होय का? हा. या ठिकाणी मी आवरून फ्रेश झालेली आहे बाहेर जाण्यासाठी. खरं तर आम्हाला डीमार्टला जायचं होतं, पण उशीर झाल्यामुळे आता डीमार्ट आम्ही कॅन्सल केलंय. पण काही छोटी मोठी कामं आहेत ते बाहेरची करायची होता. आणि आम्ही वृंदावन कुल्फी घेतलेली आहे, त्याच्यामधला आम्ही कसाटा घेतलेला आहे. आता बघूया, टेस्ट करूया. पहिल्यांदाच घेतलंय. बाहेरून जाऊन आलेलो आहोत आत्ताच घरी. बाहेर गेलो, माझ्या मोबाईलचं कवर खराब झालं होतं, तर ते बॅक कवर घेतलं. त्यानंतर वृंदावनची कुल्फी खाल्ली. परत येताना आम्ही मंदिरात गेलो. महालक्ष्मीचं आणि दत्ताचं मंदिर आहे, मंदिरात दर्शन घेतलं. आणि येताना थोडंफार सामान आणायचं होतं, ते घेऊन आलेलो आहोत. आणि आता मी बनवणार आहे भेळ. तर बघूया, भेळची रेसिपी करायची आहे शॉर्ट व्हिडिओसाठी. ठिकाणी आपली भेळ तयार आहे. या सर्वजण भेळ खायला. या ठिकाणी आपला संडे संपतोय. बाय सर्वांना, गुड नाईट. उद्या भेटूया नवीन व्लॉग मध्ये.